कोल्हापूर, सांगली, सातारा इथं परिस्थिती अजूनही पाण्याच्या संदर्भातली बिकट आहे. माझं सकाळीच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. मी आज साताराला चाललेलो आहे. उद्याच्याला कोल्हापूर आणि सांगली पण करतोय. त्या संदर्भामध्ये तिथल्या पालकमंत्री जयंत पाटील, सतेज पाटील, त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील, तिथले तिन्ही कलेक्टर, त्या सगळ्यांशी माझी चर्चा झाली. विभागीय आयुक्ताशी चर्चा झाली. मी विभागीय आयुक्त, आम्ही दोघंही विभागीय आयुक्तही माझ्याबरोबर येत आहे आणि तिथं जाऊन तिन्ही जिल्ह्यांच्या मीटिंग तिथले पालकमंत्री आणि मंत्री आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन काय अजून तिथं तातडीनं गोष्टी केल्या पाहिजेत. पाणी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून सगळा प्रयत्न चाललेला आहे. आलमट्टीमधनं जवळपास 3 लाख क्युसेस पाणी सोडलेलं आहे. 2.25 लाख तिथं पाणी जात आहे. पाऊस तिथं जास्त असल्यामुळं आता पाणी अजूनही आत्ताच्या क्षणापर्यंत कोल्हापूर पुणा रोड हा वाहतुकीचे करता बंद ठेवला आहे. त्याच्यामुळं मला पण जाताना हेलिकॉप्टरनीच जावं लागणार आहे. मी थोडंसं पाण्याचं ओसरण्याची वाट बघत होतो आणि आम्ही इकडं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्याही संपर्कात सगळ्यांच्या आहे. आदिती तटकरे, अनिल परब, उदय सामंत. मुख्यमंत्री महोदय आज पुन्हा तिकडच्या काही भागामध्ये जात आहेत आणि राज्य सरकारच्या वतीनं जिथं जिथं हे नैसर्गिक संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये अडकलेल्या जनतेच्या पाठीशी राज्य सरकार आहे. त्याच्याकरता सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. दुर्दैवाने काही मृत्यू झालेले आहेत. त्याच्यातनं दरडी कोसळून आणि डोंगराचा काही भाग मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये खाली येऊन काही गावं आणि काही वाड्या दबल्या गेलेल्या आहेत. विशेषतः रायगड जिल्ह्यामधली तीव्रता तिथं अधिक आहे. तिथंही मलबा काढण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आणि बऱ्याच रस्त्यांचं नुकसान झालं आहे, घरांचं नुकसान झालं आहे. पाणी, गाळ असं सगळं साठलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या यंत्रणा आम्ही कामाला लावलेल्या आहेत. विजेच्या संदर्भातले बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियरला कालपासूनच तिकडं पाठवलेलं आहे. त्यांची सगळी टीम तिकडं गेलेली आहे आणि वीज ही तातडीने कशी तिकडच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला देता येईल. तिथल्या लोकांना हे सगळं काम एका वेळी जमणार नाही म्हणून आजूबाजूच्या भागातनं पण स्टाफ हा तिथं पाठवलेला आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं झटते, आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं झटते. हे सगळं होत असताना नवीन आजार म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी होऊन जाते, पाऊस भरपूर पडतो, त्याच्यातनं गाळ वगैरे आल्यानंतर नवीन आजार पसरण्याची शक्यता दाट असते. तेही पसरू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती पण खबरदारी ही राज्य सरकार घेतं. अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे.